आजच्या दुसऱ्या दिवसाची सेवा देताना खरं म्हणजे हा विशेष आनंद होत आहे. आज सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा. आजचं आपल्या जीवनामध्ये महान पर्व आहे. खरं म्हणजे आजच्या ठिकाणी प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा भरलेला आहे आणि त्याचं पहिलं जे शाही स्नान ते आज झालेलं आहे. सूर्याचं उद्यापासून उत्तरायण सुरू होईल. दक्षिण आणि उत्तरायण अशी जे सूर्याचे दोन भ्रमण असतात त्याच्यामध्ये उद्यापासून तिळतिळाने सूर्य वाढत जाणार आहे. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक तिळातिळाने आनंद ज्ञान भक्ती वाढत जावं ही समर्थांच्या ह्याच्याने प्रार्थना. आज आपण सेवेला सुरुवात करूया. दुसऱ्या दिवसाचे दुसरा श्लोक आहे. मना सज्जना भक्तिपंथीची जावे तरी श्रीहरी पाविजतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे. खरं म्हणजे मागच्या 5-7 दिवसापूर्वी मी जी चिंतन सेवा दिली त्यामध्ये हा श्लोक घेतला होता. ताईंनी मला अचानक सांगितलं की श्लोकावरती तुम्ही चिंतन करा आणि त्यावेळी मी अतिशय दुर्मिळ असं पुरंदरच्या किल्ल्याच्या जवळ असं डोंगराळ भागामध्ये होतो. ताईंनी मी बोललो होतो रेंज येईल का नाही सगळी खूप शंका होती पण समर्थांनी सर्व सांभाळून दिलं. इच्छा असेल की मार्ग निघतो आणि इच्छाशक्ती कशी प्रबळ होते तर आपलं मन आपण ठरवून टाकायचं की नाही नाही रेंज येणारच, सगळं चांगलं होईल, सगळं उत्तम प्रकारे होईल, प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळेल असं आपण आपल्या मनावरती सारखं बिंबवलं ना की त्या दिशेने मग आपल्याला मार्ग सापडत असतो. तर आज सुद्धा या ठिकाणी काय म्हटलं नाही मना सज्जना. आपलं मन जे आहे ना ते खरंच सज्जन आहे का हो. आपण जसं लहान बाळाला म्हणतो ना तो खूप शहाण आहे तो खूप शहाण आहे तसं आपण सुद्धा आपल्या मनाला काय करायचं असतं आंजरायचं असतं गोंजरायचं असतं. मना सज्जना भक्तिपंथीची जावे. ह्या मनाला काय करायचं जो मार्ग आहे भक्तीचा जो पंथ आहे या भक्ती मार्गावर त्याला न्यायचंय. ते एकाकी जाईल का तर ते शक्य नाहीये. जसं आपण लहान बाळाला आपण रस्त्याने फिरत जाताना कडेवर असतो त्याला म्हणाला खाली उतर तू चल चल तुझ्यावर चल मी तुझ्या बोटाला पकडतो तू पळतो छान आहे तू असं केलं आणि त्याला जरा गोंजारलं की मग ते जरा दुडदुडूत धावायला लागतं. ढाळे ढाळे म्हणजे कसं की सावकाश मंद गतीने त्याला हळूहळू या भक्ती मार्गाकडे वळावं लागतं. स्वामींनी अतिशय सुंदर सांगितलं की कुठलीही गोष्ट एकाकी होत नाही. त्याला प्रयत्नाने हळूहळू अंजारून गोंजारून मग तिकडे वळवतात. आणि एकदा का त्याला त्याची गोडी लागली ना की मग ते त्याच्याकडे धाव घेत असतं. लहान मुलाला आपण काय करतो चॉकलेटची सवय लावतो. लहान बाळ आहे लहान बाळाला चॉकलेट सवय लागली ना आणि त्याला सांगितलं की हा तू आता मला एक पाण्याचा ग्लास दोन तुला एक चॉकलेट देईल त्याला असे थोडीशी लालच दाखवावं लागते. तसं मनाला काय करावं लागतं की लालच दाखवायची. हा मी तुला आता उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे मी तुझं वाचन करणार आहे चांगलं ऐकवणार आहे असं एकदा मला ठसवलं आणि मला त्याची गोडी लागली की मन तिकडे वळतं. आणि मग एकदा मनाला गोडी लागली की जो भगवंत आहे परमात्मा आपण ज्याच्यासाठी म्हणाल तिकडे वळवणार आहे भक्ती मार्गाकडे कशासाठी वळवणार आहे त्या श्रीहरीचे दर्शन व्हावं श्रीहरीचं दर्शन व्हावं. त्या श्रीहरीचं दर्शन म्हणजे आता प्रत्यक्ष तुम्हाला देव काय 4 हात गदा चक्र घेऊन असं भेटायला येणार नाहीये. अंतरात्म्यामध्ये त्याचं दर्शन घ्यायचं असतं आणि एकदा का अंतरात्म्यामध्ये त्याचं दर्शन झालं ना मग आत्मिक आनंद मिळतो. बऱ्याचशा गोष्टी आपण मानण्यावरती असतात. आपण समाधान मानलं ना की आपल्या दुःखाची तीव्रता कमी होते. आणि मग त्या श्रीहरीला जर आपल्याला पाहून घ्यायचं असेल त्याची जर आपल्यावरती कृपा करून घ्यायची असेल तर आपण आपल्या स्वभावामध्ये बदल करावा लागतो. आणि स्वभावात बदल करायचा म्हणजेच काय करायचं की ह्या मनाला भक्ती मार्गावरती न्यायचं. भक्ती होण्यासाठी त्या मनाला खूप गोंजारायचं. मना सज्जना तू सज्जन आहे चांगला आहेस तू आहे ना मी सांगितले तू ऐकतोस तुला उत्तम गोष्टी आवडतात असं सारखं मनावरती बिंबवलं आणि आपलं मन त्या मार्गाकडे म्हणजे तुम्ही काय करा की तुम्हाला ज्या ज्या चांगल्या गोष्टी दिसतात ना तिकडे त्याला वळवा. एक मनाचा स्वभाव असतो. सहज रस्त्याने चाललं आणि 2 लोकांचे भांडण चालू असलं ना की रस्त्यावर जाणारे माणसं तिकडे डोकवतात. खरं म्हणजे आपल्याला त्याच्यातून काहीच लाभ होणार नसतो. काय लाभ होईल का त्याच्यामध्ये 2 लोकांचा वादविवाद चालू आहे
त्यांचा विषय काय आपल्याला माहित नाही, पण ते जोरजोराने भांडतायत. आपण रस्त्याने चाललेलो आहोत, आपल्या पाठीमागून वेगळा व्याप आहे, आपण मंदिरात चाललोय, बाजारात चाललोय, नोकरीवरती कामावरती चाललेलो आहे किंवा इतर कुठल्या कामात चाललेलं आहे, पण आपण काय करतो की नाही मानवून पाहता आलं तरी कान तिकडे देतो. खरं म्हणजे ही काहीच गरज नाही, हे सगळं व्यर्थ आहे. पण मन तसं काय करतं की मन तिकडे म्हणाल ते ऐकावं असं वाटतं, खरं त्याची गरज नसते. आणि जर भजन पूजन चालू असेल ना तर जे मन तिकडे वळालं नसतं ना ते तिकडे धाव घेत नाही. ज्या ठिकाणी मी मागेच बोललो होतो की ज्या ठिकाणी देवाची चर्चा होत असेल, देवाचं भजन पूजन होत असेल, त्या ठिकाणी आपण तन मन धनाने जावं. एक वेळ धनाने नाही जात आलं तर चालेल, पण मनांतर निश्चित जावं. आणि मन तिकडे गेलं ना की मग काय होईल की ते आपलं जे मन आहे ते शुद्ध होऊन जाईल. आणि मग काय करावं लागेल, ज्यांनी निंद ते सर्व सोडून द्यावे. जगामध्ये जे काही निंद, मी तुम्हाला आता सांगितलं की जे वादविवाद चालू अमुक तमुक काही गोष्टी असतात की ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाहीये, त्याच्यातून काही फायदा होणार नाही, अशा गोष्टी आपण सोडून द्यायच्या. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि तुमच्या सर्वांच्या परिचयाची सांगणार आहे. तुम्ही पुण्याकडच्या भागामधल्या आहात. पुण्याकडे मावळ भाग जो आहे तिकडे तांदूळ खूप पिकतो. आणि मावळातलं जे कुटुंब असतं, एक आजी आजोबा असतात आणि त्यांना 3 सुना असतात. आणि काय होतं की दिवाळी संपते आणि शेतातला भात निघतो. तुम्हाला भात माहिती आहे ना, म्हणजे साळ म्हणतो त्याला आपण. ती साळ निघाल्यानंतर काय करते, मोठी सून काय करते, साळ काढते उखळामध्ये. आता मशीन निघाल्या पण पूर्वी उखळामध्ये साळ काढायची. ती साळ काढते, त्याच्यातलं तांदूळ काढते आणि त्याचा भात करते. दुसरी सून काय करते, साळ काढते, त्यातला अर्धाच तांदूळ घेते आणि बाकीचं त्याच्यामध्ये ते भुसा जो असतो तो भुसा आणि ते सगळं तसंच ठेवून देते. आणि तिसरी सून काय करते, साळ काढते, तो भुसा आणि तांदूळ सगळं तसंच ठेवते. आता मला सांगा याच्यातला खरा लाभ कोणाला झाला असेल की जिने साळ काढली आणि तांदूळ घेतले आणि तो भुसा टाकून दिला, तिला चांगला लाभ झाला. दुसरी काय केलं की साळ काढली, त्यातले थोडे तांदूळ घेतले आणि अर्धे तांदूळ आणि भुसा तसाच ठेवून दिला, तिला मध्यम लाभ झाला. आणि तिसरी काय केलं, ती साळ काढली, ते तांदूळ बी त्याच्या होते आणि भुसा त्याच्यामध्ये होता, तो तसाच काही दिवस राहिला आणि मग त्याला किडे लागले. तर काय करायचं याच्यासाठी, जो अनावश्यक आहे, जो भुसा आहे तो जर टाकून दिला तर कीड लागायचा प्रश्न येणार नाही. तसं जे निंद्य आहे, जे आपल्या जीवनामध्ये निंद्य आहे ना, ते सर्व सोडून द्यायचं. आणि मग या जगामध्ये जे वंद्य आहे, जे ईश्वराला प्रिय आहे, वंद्य म्हणजे काय, जे आपल्याला आवडतं ते नाही, जे भगवंताला आवडतं, जे भगवंताला वंद्य आहे, प्रिय आहे, ते करावे. पण कसं करावे, सर्व भावे. सर्व भावे याचा अर्थ काय की तन मन धन जसं आपण म्हणतो ना, तर आपलं चित्त देऊन करावं. ते त्या चित्तामध्ये विकल्प येऊ देऊ नये, मनामध्ये शंका निर्माण होऊ देऊ नये, त्याप्रमाणे ते करावं. एकदा मन सज्जन झालं आणि भक्ती मार्गाला लागलं की ते निखळ शुद्ध भक्ती करतं. काय आहे, भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नवविध भक्ती सांगितलेली आहे. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पाद सेवन अर्चनम दास्य वंदन सख्य आणि आत्मनिवेदन. तर वंदनम ही एक भक्तीचा प्रकार आहे. ज्यांनी वंदते सर्व भावे करावे, ह्या जगामध्ये प्रिय आहे आणि भगवंताला जे जास्त प्रिय आहे. काय होतं की आपल्याला आवडतात म्हणून आपण दुकानामधून चांगली मिठाई देवाला घेऊन जातो. ती देवाला आवडते हे पाहतो का आपण, की जे आपल्याला आवडतं ते घेऊन जातो ना. तर तसं नाहीये, जे भगवंताला आवडतं ते करावं. आपल्याला काय आवडतं हा दुय्यम भाग झाला. बऱ्याचशा प्रचारमध्ये सांगतात की अगरबत्ती आपल्या चांगल्या सुवासिक, आपल्याला चांगला वासामुळे आपण देवाला घेऊन जातो. आपल्याला चांगला वास नाही, देवाला चांगलं वाटलं पाहिजे. आज या ठिकाणी महाराज आलेले आहेत, मी जास्त वेळ घेणार नाहीये.